नमस्कार मैत्रिणींनो, मी पूनम आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर 19 मार्चला गुढीपाडवा आहे. तर या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रात घरोघरी गोड पदार्थ बनवले जातात. तर त्यासाठी आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पारंपरिक अशी बासुंदीची रेसिपी. साधारणपणे बासुंदी बनवण्यासाठी खूप वेळ दूध आटवावं लागतं, पण आज मी तुम्हाला अशी एक सोपी ट्रिक दाखवणार आहे की ज्यामुळे अगदी कमीत कमी वेळेत आणि अत्यंत कमी साहित्यामध्ये तुम्ही परफेक्ट टेक्स्चरची आणि अत्यंत चविष्ट अशी बासुंदी बनवाल. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग सुरू करूया आजची स्पेशल रेसिपी, इन्स्टंट हलवाई स्टाईल बासुंदी. बासुंदी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला एक पसरट भांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अतिशय थोडंसं म्हणजे घोटभर पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता पाणी का टाकायचंय? पाणी टाकल्यामुळे आपलं दूध हे तळाला चिकटत नाही किंवा बासुंदी लागत नाही, म्हणून थोडंसं पाणी टाकून घ्यायचं. त्यानंतर मी आता या ठिकाणी 1 लिटर दूध घेऊन ते हळूहळू सगळं या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता या ठिकाणी आपल्याला इन्स्टंट बासुंदी बनवायची आहे, तर त्यासाठी मी या ठिकाणी पसरट भांड घेतलेलं आहे. जर तुम्ही उभट भांड घेतलं तर त्यामध्ये दूध लवकर आपलं आटणार नाही. त्यासाठी पसरट भांड घ्यायचं म्हणजे दूध लवकर आटलं जातं. आता हे दूध एकदम मोठ्या गॅसवर आपल्याला उकळवण्यासाठी ठेवून द्यायचं आहे, पण मध्ये मध्ये ते सतत ढवळत राहायचं आहे, त्यामुळे ते खाली लागणार नाही. तर या ठिकाणी बासुंदीला दाटसरपणा येण्यासाठी आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरणार आहोत, तो म्हणजे मिल्क पावडर. त्यासाठी मी एका पॅनमध्ये अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे आणि त्यामध्ये जे गरम होण्यासाठी दूध ठेवलेलं आहे तर त्यातूनच 1-2 चमचे दूध त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. आता ही मिल्क पावडर अगदी व्यवस्थित दुधामध्ये मिक्स करून घ्यायची. तोपर्यंत आपल्या दुधाला मस्तपैकी उकळी आलेली आहे. तर आता उकळी आल्यानंतर यामध्ये मी या ठिकाणी थोडंसं केशर टाकून घेते आहे. त्यानंतर हे मिश्रण व्यवस्थित गुठळ्या होऊ न देता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता ही आपली प्रोसेस पूर्ण होईपर्यंत दुधाला छानपैकी दाटसरपणा आलेला आहे. आता बासुंदीच्या दाटसरपणाचा तर प्रॉब्लेम आपला सॉल्व्ह झालाय, पण कमीत कमी वेळेत परफेक्ट कलर येण्यासाठी आपण या ठिकाणी साखर ही कॅरमलाइज करून टाकणार आहोत. त्यासाठी एका पसरट पॅन मध्ये मी 1/3 कप साखर घेऊन ती अतिशय पातळ लेयर ने पसरवलेली आहे आणि अतिशय मंद गॅसवर ही साखर आपल्याला कॅरमलाइज करून घ्यायची आहे. आपल्याला कॅरमल हे अगदी मधासारख्या रंगाचं झालेलं हवंय, ते चॉकलेट सारख्या कलरचं नाही झालं पाहिजे. आता कॅरमल तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपलं गरम झालेलं दूध हे 1-2 चमचे टाकून घ्यायचंय आणि ते कॅरमल व्यवस्थितपणे हलवून घ्यायचंय. मग मिक्स झाल्यानंतर ते कॅरमल आपल्याला बासुंदीमध्ये टाकून घ्यायचंय. तर आता हे कॅरमल आपण बासुंदीमध्ये ऍड करताना ते कडक होतं आणि चिकटतं पॅनला. तर हे बघून बिलकुल घाबरून जायचं नाहीये. तर त्यासाठी काय करायचं, गरम गरम उकळतं जे दूध असतं ते आपण पॅन मध्ये थोडं थोडं ऍड करायचं आणि 2 मिनिट बारीक गॅसवर गरम होऊ द्यायचं. थोड्या वेळात कॅरमल आपोआप वितळून जातं. मग हे दूध पुन्हा आपण बासुंदीमध्ये टाकू शकतो. आता व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तुम्ही बघू शकता की किती सुंदर असा कलर आलेला आहे आपल्या बासुंदीला. आता यानंतर तयार केलेलं मिल्क पावडर आणि आल्मंड फ्लोअरचं जे मिक्सचर होतं तर ते आपण बासुंदीमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि सतत हलवत राहायचं आहे, जेणेकरून बासुंदीला छान दाटसर असं टेक्स्चर येईल. आता या मिश्रणाला एक उकळी आली की त्यामध्ये आपण ड्रायफ्रुट्स घालून घेऊया. तर त्यासाठी मी या ठिकाणी काजू, बदाम आणि पिस्ता हे बारीक कट करून घेतलेले आहे आणि ते टाकून घ्यायचे. आता दुधाला छान दाटसरपणा आलेला आहे. तर शेवटी थोडी वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर यामध्ये टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. गोडाचा पदार्थ करताना त्यामध्ये नेहमी चिमूटभर जायफळ पूड ही घाला, त्यामुळे गोड पदार्थाचा स्वाद हा डबल होतो. आणि अशा प्रकारे गुढीपाडवा स्पेशल झटपट दाटसर हलवाई स्टाईल बासुंदी तयार आहे.
थोडी थंड करून सर्व करा आणि तिचा मस्त स्वाद घेऊन सणाचा आनंद दुपटीने वाढवा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच सोप्या आणि चविष्ट रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.